शिक्षण हे समाजाला दिशा देणारं पवित्र क्षेत्र, पण त्याच क्षेत्रात बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला तर तो केवळ आर्थिक गुन्हा राहत नाही, तर विद्यार्थी, शिक्षक आणि संपूर्ण व्यवस्थेच्या विश्वासावरच घाला ठरतो। झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या 160 कोटींच्या शालार्थ आयडी घोटाळ्यात आता नाशिक SITनं सर्वात मोठी कारवाई केली आहे। तब्बल 15 शाळा चालवणाऱ्या भाजप नेते संजय गरुड याला अटक करण्यात आली आहे। या कारवाईमुळे तपासाला आता नवं वळण मिळालंय। पाहूयात। शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठा मासा गळाला। पंधरा शाळा चालवणारा भाजप नेता संजय गरुड अटके। अवघ्या एका दिवसात 177 बनावट शालार्थ आयडी। कोट्यवधींचा निधी लाटल्याचा पोलिसांना संशय। जळगावमधील भाजप पदाधिकारी आणि 15 शाळांचा संचालक संजय गरुड याला नाशिक SITनं सोलापूर जिल्ह्यातल्या नातेपुते भागातून अटक केली आहे। गुन्हा दाखल झाल्यापासून संजय गरुड फरार होता। वारंवार ठिकाणं बदलत होता। तो पोलिसांना चकवा देत होता। मात्र तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे SITनं त्याला ताब्यात घेतलं। आरोपीचे सेंदुर्नी एज्युकेशन सोसायटी नावाची संस्था आहे। त्या संस्थेचा संस्थाचालक आणि अध्यक्ष आहे। सदर शाळेतील 150 पेक्षा जास्त शिक्षकांचा बनावट आयडी केल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे। संजय गरुडच्या 15 शैक्षणिक संस्थांमधील 177 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बनावट शालार्थ आयडी अवघ्या एका दिवसात तयार करण्यात आल्याचं निष्पन्न झालं। नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबारमधील 841 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावांचा गैरवापर झाल्याचा आरोप आहे। या प्रकरणात शासनाची 160 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त केला जातो। सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 200 पेक्षा अधिक शाळांमधील बनावट शालार्थ आयडी केल्याप्रकरणी 1200 पेक्षा अधिक आरोपी निष्पन्न झालेले आहेत। घोटाळ्याची सध्याची व्याप्ती ही 160 कोटीची आहे। या घोटाळ्याचा पर्दाफाश सर्वप्रथम झी 24 तासने केला होता। अमळनेरमधील साने गुरुजींच्या शाळेतील अनियमितता समोर आणली होती। याआधी धुळ्याचे प्रशांत वाडले आणि निवृत्त शिक्षणाधिकारी शांतिकांत हिंगोणीकर यांनाही अटक झाली आहे। तपासानुसार 2011 ते 2015 या काळात हिंगोणीकर यांनी 259 बनावट शालार्थ आयडींना मान्यता दिल्याचा आरोप आहे। या संदर्भात झी 24 तासने काही सवाल उपस्थित केले। बनावट शालार्थ आयडींचा मुख्य मास्टर माइंड अद्याप जाळ्याबाहेर आहे, तो कोण? जळगावातील आणखी किती राजकीय नेते अडकणार, असे सवाल उपस्थित होतात। ज्या शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रातून समाजाला दिशा मिळायला हवी, त्याच पवित्र क्षेत्रामध्ये शिक्षणाधिकारी आणि त्याचबरोबर काही धनदांडगे यांनी मिळून केलेला हा कोट्यवधींचा घोटाळा सध्या महाराष्ट्रात गाजतोय। आता नाशिक पोलीस यामागे अजून कोणते कोणते बडे नेते आहेत, बडे मासे आहेत, याच्या तपासासाठी लागलेले आहेत। एकूण शेकडो कोटींचा व्यवहार हा कसा झाला आणि कोणी कोणी केला याचाही तपास केला जातो। संजय गरुड हा या प्रकरणातील 6वा आरोपी आहे। मात्र रॅकेटची पाळमुळं आणखी किती खोलवर रुजलेली आहे याचं उत्तर तपासातूनच समोर येणार आहे। शिक्षण हे भवितव्य घडवतं, पण त्या शिक्षण व्यवस्थेत जर बनावटपणाचा व्यापार सुरू झाला तर त्याची किंमत संपूर्ण समाजाला मोजावी लागते। आता या घोटाळ्यातील पुढचा मासा कोण असणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।